नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आम्ही निघालेले आहोत गावी आणि आता आमची कॅब आलेली आहे खाली. इथून आम्ही जाणार आहोत कल्याणला आणि कल्याणवरनं आपण गाडी बुक केलेली आहे. सो तिथून मम्मी पप्पा भाऊ बहिणी आणि 2 चिल्लर आहेत, त्यांना घ्यायचे आहेत. तर असे आम्ही सगळेजण आज प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि आम्ही शिमग्यासाठी गावी चाललेलो आहोत. शिमगा म्हणजे कोकणामध्ये खूप मोठा उत्साह असतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा साजरा केला जातो. म्हणजे देव आपल्या घरी येतात, आपल्या भेटीला घरी येतात. त्यासाठी म्हणजे हा सण एक साजरा केला जातो कोकणामध्ये. त्यासाठी आम्ही चाललेलो, देवाला भेटायला आम्ही निघालेलो आहोत. तर अशा प्रकारे सगळं सामान आम्ही सेट केलं. बॅग्स थोड्याशा मोठ्या होत्या कारण 5-6 दिवस राहायचं होतं, त्यामुळे थोडंसं सामान जास्त घेतलं होतं. तर ते सेट करेपर्यंत थोडासा वेळ लागत होता कारण मोठी बॅग असल्याने बसत नव्हती गाडीमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या बॅग्स आतमध्ये ठेवल्या आणि आमचा प्रवास आम्ही चालू केलेला आहे कल्याणसाठी. कारण इथून आम्हाला जवळजवळ पाऊण 1 तास लागणार होता कल्याणला जायला. आणि अशा प्रकारे सगळं सामान सेट केलं. समीर पुढे बसला आणि मग मी पण बसली आणि नंतर आम्ही प्रवास चालू केलेला आहे. तुम्ही बघत असाल भरपूर सामान घेतलेलं आहे. काही खायच्या गोष्टी वगैरे घेतल्या आहेत. थोडं कोल्ड्रिंक, पाणी वगैरे पण घेतलेलं होतं. आणि नंतर मग आम्ही आमची गाडी स्टार्ट झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही प्रवास चालू केलेला आहे. आता जायला किती वेळ लागतो हे बघत होतो आम्ही. मेन म्हणजे दुपारी उन्हातून निघाल्यामुळे खूप गरम होत होतं आणि जवळजवळ एक 1:30-2च्या सुमारास आम्ही निघालो कारण आम्ही 3 वाजता आमची गाडी तिथून निघणार होती कल्याणवरनं. तर त्यासाठी आम्ही इथून 1-1:30 वाजता निघालो. म्हटलं थोडा वेळ अगोदर जातो. पण वाटेत झालं काय, जो ड्रायव्हर होता त्याने थोडंसं रॉंग रूट घेतला आणि लाँग वेने घेतलं. त्यामुळे आम्ही कल्याण स्टेशनच्या नियर बाय गेलो, स्टेशनच्या बाहेरच. तिथे खूप अशी ट्रॅफिक भेटली थोडीशी. मध्ये उल्हासनगरला पण आम्हाला ट्रॅफिक भेटली. त्यामुळे आम्हाला पोचायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास जास्त लेट झाला. म्हणजे जो पाऊण 1 तासाचा प्रवास होता तो आमच्या जवळजवळ तिथे जायला आम्हाला 1-1.5 तास लागला. आणि अशा प्रकारे आम्ही तिथे गेलो. गाडी ऑलरेडी आलेली होती. भाऊ वगैरे सगळं सामान काढून बाहेर रेडी होता. जस्ट गेल्या आम्ही ह्या गाडीतून सामान त्या गाडीमध्ये लगेच शिफ्ट केलेलं आहे. तुम्ही बघत असाल इथे भाऊ, माझे मिस्टर, माझा मुलगा वगैरे हे 2 चिल्लर आमचे रेडी होऊन आहेत. आणि आता आम्ही फोडायचं कसं दाखव. सगळंच गाडीमध्ये सामान सेट करणार आहोत कारण की सामान भरपूर असल्यामुळे वरती सामान आम्ही बांधलेलं आहे कॅरियरला. कारण की गावी 5-6 दिवस जरी गेलो तरी गावी आपल्या कोणी नसतं. इथून सगळं सामान आम्हाला घेऊन जावं लागतं. फोडायचा खाय पियाच्या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला इथून सामान घेऊन जावं लागतं. त्यामुळे सामान भरपूर ठेव, लिंबू खिशात ठेव. आणि ते सेट करायला थोडासा खिशात वेळ ठेव जातो. लिंबू. पण वरती पण बॅग्स ठेवायच्या होत्या, खाली पण बॅग्स ठेवायच्या होत्या, पाठीमागे ठेवायच्या होत्या. ते सगळ्या आम्ही ॲडजस्ट केल्या आणि फायनली आमचा प्रवास स्टार्ट केलेला आहे. अशा प्रकारे आपला हा प्रवास दुपारी जवळजवळ 3:30-4 वाजता सुरू झालेला होता. हाय. हे बघा इथे सगळेजण मस्तपैकी बसलेले आहेत. स्वरांश से हाय. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? कुठे चाललोय आपण? कुठच्या गावाला चाललोय? माझ्या गावाला. काय गावाचं नाव काय? कशेडीला चाललोय. कशाला चाललोय कशेडीला? हा, मी येणार ना. पण कशाला चाललोय आपण कशेडीला? शिमग्याला. पालखीला चाललो. अबे बापले, बाप्पा येणार आहे आपल्याकडे. हा, मग बाप्पाच्या पायापडे चाललो ना आपण. मग बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. घर पे मम्मी है ना, उसके बाद फोन है क्या? तू ये कोण मारतय काकाला? के सामने एक बाइक खड़ी है तो आता नहीं का? उसके ऊपर रख दिया हम लोग ने. निकल मग तू आधी कोणी मारलं? थँक्यू. नाही मारायचा. तुझा व्हिडिओ व्हायरल होतोय बघ, सगळेजण येऊन तुला मारणार. मग सॉरी बोल काका ना, सॉरी बोल.
सॉरी सॉरी काका बोल, काका आवाज दे काका बोल sorry. काका सॉरी. काका सॉरी बोल. काका सॉरी बोल. चल स्वरांश आपण मस्त पैकी काका काका कुठे मेन्यू मध्ये माहित नाही आता. हे बघ अथांग झोपलाय आपला अथांग. इकडे श्री दादा झोपलाय. गाड झाले. मामा झोपला इकडे. आजी झोपली आहे. सगळे झोपले. लांबते आहेत ना आता ते पानं गळतात ना ते गावाला पाऊस पडल्यावर नवीन पाऊस नाही आता करपली सगळी झाडं. आता ते पानं गळतात ना आता या गावाला. आता फायनली तुझी झोप झालेली आहे. कुठे पोहोचलो आपण? आपण आता आहोत कुठे नागोटण्यामध्ये आहोत ना. कुठे पोहोचलोय आपण? कुठे? इथे पोहोचलो. आता आपण चहा प्यायला थांबूया ना. तुला चहा प्यायचाय? चहा प्यायचंय तुला? चहा बरोबर काय खायचंय? काय खायचंय? बिस्किट खायचंय. आणले बिस्किट? हा काय नाही खायचं? भूक नाही लागली तुला? संध्याकाळी आम्ही एक 5-5:30च्या दरम्यान आम्ही परत चहा प्यायला उतरलो. कारण की सगळ्यांना खूप सुस्ती आलेली होती. म्हणजे 5:30-6 वाजले असते. तरी पण तुम्ही ऊन बघा तसा किती दिसतं आहे. तर एका ठिकाणी आम्ही थांबलो. तिथे थोडासा नाश्ता वगैरे केला. मुलांना काही खाऊ वगैरे दिलं आणि चहा वगैरे घेतला. तुम्ही बघा सनसेट व्हायची वेळ झालेली होती आणि खूप सुंदर असं दृश्य होतं. हायवेच्या बाजूलाच हे हॉटेल होतं. बाळाराम म्हणून हॉटेल होतं. तिथे आम्ही थांबलो होतो. वॉशरूमला वगैरे जाऊन थोडं फ्रेश वगैरे झालं. खूप बरं वाटलं. थोडंसं बाहेरची मोकळी हवा वगैरे घेतली. कारण की खूप वेळ बसून बसून पाय वगैरे थोडे सुजले होते आणि मुंग्या वगैरे असे आलेल्या. कारण कॉन्स्टंट बसलं होतं. म्हणून मला थोडेसे पाय मोकळे करायला खाली उतरूया आणि चहा वगैरे घेऊया. थोडंसं फ्रेश होऊया. जरा बरं वाटेल सगळ्यांना. अशा प्रकारे आम्ही इथे थांबलो. नाश्ता वगैरे केला आणि नंतर परत मग परतीच्या वाटेला आम्ही निघालेलो होतो. काय ते अर्पण केलं त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. थोडी जागली असते ना ती बसलेली अशी मस्त मांडी घालून जागलीमध्ये. म्हणजे तेच करतो.
सूट दिली काय खातोय तू? सांग तू काय खातोय, सगळ्यांना सांग तू काय खातोय. तुझ्या हातामध्ये काय तरी आहे. काय आहे तुझ्या हातात? काय आहे? काय? ते बघा आली घेतली गाडी. चला टाकायचा कचरा बाहेर गाडीत नाही टाकायचा. नंतर गाडी अशा प्रकारे संध्याकाळचे रात्रीचे जवळजवळ 8 वाजत आलेले होते आणि आम्ही ठरवलं होतं आज गुरुवार होता तर आमच्या इथे स्वामींचं मठ आहे कशेडी बंगल्यावरती. तिथे आम्हाला जाताना दर्शन घ्यायचं होतं. जर म्हटलं झालं पॉसिबल तर तिथून आपण भोजन म्हणजे प्रसाद पण घेऊन जाऊया म्हणून आम्ही जाता जाता आधी स्वामींचं दर्शन घेणार होतो. तर अशा प्रकारे आम्हाला तिथे पोचेपर्यंत जवळजवळ 8 वाजले आणि गेल्या गेल्या तिथे आम्हाला आरती मिळालेली आहे. आरती सुरू झाली. आरती मस्त छान प्रकारे आरती केली. मनसोक्त असं दर्शन घेतलं स्वामींचं. खूप प्रसन्न वाटत होतं कारण गेला म्हणजे आम्ही मंदिरामध्ये पाऊल टाकता टाकता लगेच आरती सुरू झालेलं. खरंच आमचं खूप भाग्य होतं आणि आम्हाला महाप्रसाद पण तिथला भेटलेला होता. म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्हाला आरती पण मिळेल आणि भोजन असेल कारण आम्हाला कन्फर्म नव्हतं. तर पप्पा बोलले की जाताना आपण जाऊन बघूया फक्त स्वामींचं दर्शन तरी घेऊया. तर अशा प्रकारे मस्त वरण भात होतं, चण्याची उसळ होती, पुरणपोळी होती, लोणचं होतं. छान असा मस्त महाप्रसाद घेतला आणि आम्ही आमच्या वाटेला निघालेलो होतो पुन्हा कारण घरी जायचं होतं. लेट होत होतं. जवळजवळ 1 तास आमचा तिथे बरोबर गेला. म्हणजे आम्ही 8:05ला तिथे पोचलो मठामध्ये. तेव्हा लगेच आरती सुरू झाली आणि नंतर अर्ध्या तासांनी आरती संपल्यावरती भोजन सुरू झालं. तो आम्ही महाप्रसाद घेतला. मस्त पोटभर प्रसाद खाल्ला आम्ही आणि परत आम्ही आमच्या घरच्या वाटेने निघालेलो होतो. घरी जायला जवळजवळ आम्हाला 9:30 वाजलेले होते आणि अशा प्रकारे आम्ही खूप दमलेलो होतो. तुम्ही बघत असाल हा आमचा घरचा रस्ता आहे. किर्र शांतता आजूबाजूला होती. पूर्ण बाजूला जंगल आहे. मागे फक्त रोड आहे. तिथून एक गाडी वन वे जाऊ शकते. जर पॉसिबल झालं तर दुसरी गाडी समोरून येते पण खूप छोटा रस्ता आहे आणि आजूबाजूला पूर्ण असं जंगल आहे. अशा प्रकारे आम्ही फायनली 9:30 पावणे 10पर्यंत पोचलो. सगळं आम्ही सामान आमचं काढलं आणि घरी नेऊन ठेवलं. ड्रायव्हर आम्हाला सोडलं म्हणजे गाडीने आम्हाला सोडलं आणि तो परत जाणार होता आणि अशा प्रकारे आम्ही सगळं सामान काढलं. आजूबाजूला तुम्ही बघत असाल खूप अंधार तुम्हाला दिसत असेल कारण जास्त लाईट्स वगैरे नाही आहेत. तर आम्ही गाडीची लाईट चालू केलेली होती. तुम्ही बघत असाल आमचं सामान भरपूर असं सामान आम्ही आणलेलं होतं घरी कारण की गावावरनं म्हणजे गावाला आम्हाला काही असं जवळपास सोर्स नाही आहेत, दुकानं वगैरे नाही आहेत. तर सगळं सामान आम्हाला घेऊन जावं लागतं. तर मंडळी अशा प्रकारे आपण घरी पोचलेलो आहोत म्हणजे गावी पोचलेलो आहोत आणि पालखी आपली उद्या संध्याकाळी येणार आहे आणि परवा आपल्या सगळ्या गावांमध्ये घरांमध्ये फिरणार आहे पालखी. तर आजचा प्रवास हा खूप सुखरूप झालेला आहे अशा प्रकारे. तर आणि आम्हाला मेन म्हणजे आल्या आम्ही मठात गेलेलो. तर म्हटलं येता मठामध्ये स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग पुढे येऊया. तर आम्हाला गेल्या आरती मिळाली. तिथला आम्ही महाप्रसाद पण घेतला आज आणि खरंच आजचा दिवस खूप सुखरूप आणि खूप छान गेलेला आहे. प्रवास पण खूप सुंदर झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही खूप दमलेलो आहोत आणि येऊन सगळ्या बॅगा वगैरे बघा आम्ही सगळ्या ठेवल्या तिथे. पाठीमागे पण तुम्ही बघत असाल तिकडे पण बॅगा सगळ्या आणून ठेवलेल्या आहेत आणि आता सगळं मस्त फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे करून झोपणार आहोत कारण मठातून आम्ही प्रसाद घेऊन आलेलो आहोत. तर जेवण पण बनवायची गरज नाही आहे. तर चला म्हणजे पुन्हा भेटूया आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला मंडळी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.